मित्रांनो, देशमुख पट्टा 61 फाटा माळशिरस हिंद केसरी मैदान आज पार पडले आणि या मैदानाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट पंचम हिंद केसरीचा मानकरी सर्जा. तर आपल्याबरोबर बाई आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. बाई नमस्कार. नमस्कार. बाई काय सांगाल आज हिंद केसरीचं मैदान आणि सर्जानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय वेगाचा शेवट आहे की तर आहे. सरच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा राहिली होती घेतल्यापासून ती त्याने आज मनसोक्त पूर्ण केली, नुसती पूर्ण नाही केली, मनसोक्त पूर्ण केली. त्यामुळे सरच्या म्हणजे काय आहे ते त्याने आज दाखवून दिलं आहे सगळ्यांना. नियोजन कधी झालं होतं हे? नियोजन कधी झालं होतं हे? नियोजन साहेबांनी केलं होतं, डॉक्टर साहेबांनी. काल मला पायरा काढला संध्याकाळी, त्यावर मला पायरा सुद्धा माहीत नव्हता. पावत्या निघल्या त्यावेळेस पायरा काढला. छान आणि सर्जा गाडी आज पळाली. बघा गेलं तर गट असू दे, सेमी असू दे किंवा फायनल असू दे, जबरदस्त स्पीड लागली गाडीला आणि कुठंतरी चारकडे बघून असं वाटत होतं की पळेल का नाही किंवा नाही. वाटत होतं, 100% वाटत होतं. पण खरं ते बैल म्हणजे पळतोयच. सरजाबर आज पळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. 3 फेरं पळलाय ती, म्हणजे ही करता शेवट त्याला नाही सहन झालं की ती डायरेक्ट गळात येत आहे. ही सगळी चांगले गुण आहेत त्या बैला वाचनाच्या. म्हणजे आज सेमीफायनलची जर लढत जर आपण पाहिली असेल तर सर्जाचं जे पद्धतीने उल्लेख केला जातो ना की वेगाचा शेवट त्याला म्हणतात, निकालाला ज्या पद्धतीनं तो वाढत गेला किंवा तो समालोचक पण म्हणतो रागत ताणतो, पुन्हा एकदा त्यानं ते दाखवून दिलं. समालोचक बोलले ना, म्हणजे ते बोलायचं, त्या समालोचक बोलतात मोरे सरकार की बाजा, त्यांचा येळगावकरांचा बाजा होता, त्या बाजा मला आवडायचा, निकालाला तोड घ्यायचं म्हणून मी आपल्या वासराचं नाव बाजा ठेवलेलं. आणि ते बाजा सुद्धा आला मैदानात की तेवढा तो बी निघाला करून जातो. म्हणजे त्याची आठवण ते नाव घेतात ना तर आपली छातीस अभिमानानं 100% पुगती की येळगावकरांचा बाजा तोंडाला कसा निकाल लागत होता, निकाल घेत होता तसा सर्जा निकाल घेतो. सर्जानं दाखवून दिलं की सगळ्या महाराष्ट्राला की तो काय चीज आहे. आणि सेमीला ज्यावेळेस निकाल घेतला त्यावेळेस अर्ध ग्राउंडमधलं पब्लिक सर्जाच्याच मागं होतं. काय सांगाल? सगळ्यांचं प्रेम आहे, म्हणजे माणसाचं प्रेम आहे त्याच्यावर. का कोणास ठाऊक बरीच लोक प्रेम करतात, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि त्या माणसांचं तर आभारच आहे मनापासून की ते सरजावर माझ्याकडे प्रेम करतात. बस ह्याच्या पलीकडे काय त्यांच्यासाठी बोलायचं नाही. आजपासून सर्जा षष्टम हिंद केसरी झालेला आहे, काय सांगाल? नाही, आमची इच्छा होती पण अजून बोर्ड नाही टाकणार मी, गाडी बोर्ड टाकणार एवढ्या 4 दिवसात. ते त्यावेळेस तुम्हाला 100% शूटिंग काढायला हवी त्याची, किती सिस्टम केसरी टाकायचं आहे का अजून कुठलं टाकायचं आहे त्यासाठी थांबलोय आम्ही. बाई आता जे सेमीफायनलचा जो जल्लोष होता त्या पद्धतीनं सेमी सुटल्यापासून जे पब्लिक पूर्ण होता एवढा म्हणजे जल्लोष होता पब्लिकमध्ये. म्हणजे मी बघितलं बरं का बऱ्यापैकी. आता सर्जाचा एकदम शेवटचा सिमी होता पण इतकं पब्लिक थांबलं होतं ते सिमी बघायला की काय त्याला मापच नव्हतं. आणि जसा जसा सरजा पुढे येईल तसं तसं अख्खं ग्राउंड वरडायला लागलं होतं. म्हणजे त्या दोन्ही बाजूच्या गॅलऱ्या, पुढचं पब्लिक, कारण मी पुढं थांबलो होतो आज, त्यामुळं अख्खं पब्लिक ओरडत होतं सर्जाच्या नावाने. सर्जा आणि बकासूर ही जोडी प्रेक्षकांची खूप कमेंट्स येत आहेत, सगळीकडे चर्चा चालली की शेटना विचारा नक्की कधी पाहणार आहे, तर सांगा थोडीच. आता काय होतं माहिती आहे का, आता आमचं निरोप कधी गेलेलं त्यावेळेस त्यांचं झालेलं असतं, त्यांचा मामांचा फोन येतो त्यावेळेस आमचं झालेलं असतं. पण ते पायरा तोडून आपण नाही ना पायरा करू शकत कुठला, असं असतं. शब्द लय केसरीला दिसू शकते का ही गाडी? नाही, आता काही सांगू शकत नाही. आमच्याकडून तरी एवढं शब्द सांगतो, आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही. कारण की प्रेक्षकांच्या मनातली जोडी आहे आणि तुम्ही एवढं प्रेम करता सर्जावरती, अक्षय सर्जाच्या मगाशी डोळ्यात सेमीला पाणी आलेलं, काय सांगाल? नाही, त्याचं म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळेस मी बैल घेणार होतो तेव्हा मला एक जण म्हणण्यापेक्षा डॉक्टर साहेब मला बोलले होते, म्हणले तुम्ही बैल घेताय खरा, पण ज्या दिवशी म्हणले तुम्ही बैल तुमच्या दारात आणचाल आणि त्या दिवशी थोडे दिवस जात्याल त्यावेळेस म्हटलेले तुमची जी अटॅचमेंट आहे ना ती तुम्हाला कळेल सर्जाची काय. म्हणजे आज त्याच्या मागे एवढे फॅन फॉलोअर्स आहेत ना, त्याचं कारणच काय आहे तर त्या बैलाची अटॅचमेंट ही दुसऱ्या बैलापेक्षा जास्त माणसाला होती. भलं तो बैल माणसाला जवळ ना काय येऊन द्यायना, पण त्याची अटॅचमेंट 100% जास्त होती माणसाला. ते मला तर मी तर म्हणजे अनुभवतोयच. पण जे कोण लोक येतात त्यासाठी, त्याचे फॅन्स फॉलोअर त्याच्यासाठी, आता मगाशी तर ते एक भेटले त्याचे प्रेम करणारे, ते तर म्हणले मी माळ जपत बसलो देवाचं नाव घेत सर्जाला सकाळीच गुलालात राहावं म्हणून. म्हणजे असे निस्वार्थ प्रेम करणारे त्याच्यासाठी लय आहेत. तेवढं बघून आपल्याला म्हणजे खूप आनंद होतो ना, आपण त्यासाठी केलेले कष्ट हे सार्थिक लागतात आपल्या. सर्जा उद्या पळणार आहे का? सर्जा उद्या पाळणार. कोणत्या गटात पळणार आहे काय? आता बघू, 2 चिठ्ठ्या आहेत, आता उद्या ठरवू ते कितल्या गटात पळायचं ते. भरपूर लोक बाया बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जपलेत,
दाजी पण आहेत. आमचे दाजी इथे मार्गदर्शक आहेत आमचे. नियोजनाचा बादशाह म्हणून नियोजनाचा बादशाह म्हणू नका, सर्जात त्यांचा आहे. हे आम्ही बरोबरच आहे, शेजारीच राहिलाय. आमची बहीणच दिली यांना, त्यामुळे आम्ही त्यांना दाजी म्हणून हाक मारतो. आणि ह्यांचं काय, ह्यांच्या शब्दाच्या वेळेला आम्ही पुढे जात नाही कुठं. दाजी काय सांगायला सर्जन पुन्हा एकदा या हिंद केसरीच्या मैदानात करून दाखवलंय. ते बैल हा मालकासाठी पाहिला, केवळ मालकासाठी. कारण इच्छा लय राहिली होती की बाबा हिंदी केसरी बैल व्हावा, म्हणजे ह्या माळशिरस मैदानात म्हणजे ह्यांच्या आल्यापासून बैल लय इच्छा होती. त्या बैलानं आज पूर्ण केली आणि काय आहे ती धावून दिलं सगळ्यांना. सर्जानं सेमी काढला त्यावेळेसच कळालं की काय सर्जा आहे ती, कारण की अर्ध मैदान इकडे होतं, एवढी गर्दी झालेली सर्जाला बघण्यासाठी. म्हणजे गटाला declare एवढी लागतंय गर्दी बैलाला. सहसा होत नाही. काय सांगाल? बैलानं गट जासा काढला गटाला की ते विषय संपला. म्हणजे गटाला सिद्ध करून दावलं की मी हाय अनेक. आता दाजी कुठेतरी तुमचा या बैलगाडी क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे आणि म्हणजे तेवढं तुम्ही या क्षेत्रात दिवस पण घालवलेत. तुमच्या अंदाजे आता सर्जाचा आत्ताचा जो पळ आहे त्याच्यावरून काय सांगाल? नाही आणि बैल पळतो आणि पळणार आहे, बैलाच काय विषय आहे सांगू शकते. पळ त्याच्यावर तुलना करेल तेवढं कमीच आहे. काय सांगाल भैया? आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढे सगळे लोक जमलेत, आता भैया संपूर्ण टीम तुमच्या बरोबर असते. मुलांविषयी काय सांगाल? नाही, पोरं सगळी म्हणजे असं दुसऱ्याचं आहे म्हणून कधी करत नाही, किंवा यायचंय म्हणून कधी करत नाही. शेव दाहिन्या हेव तर रात्रीच काल आल्या टू व्हीलरवर तिकडे राहिली. म्हणजे पोरांचं असं नसतं की किती वाजता आलोय आणि किती वाजता जायचं किंवा काय, असलं कधीच विषय नसतो. त्या सर्जाचं म्हटलं की ती हजर असतात माझ्या आधी सगळी पोर. आज 3ला पोरं उठली होती सगळी आणि 3ला सगळं नियोजन करून 6-6:30 तर बैल इकडं आला होता. म्हणजे एवढं सगळं काल रात्रीपासून नियोजन केलं होतं. सगळी पोरं भैया पाहिजेत. आता मी नयनला तर कायम बघत असतो, सुट्टीला धरायला असू द्या किंवा इथं सर्जा बांधायला असू द्या, काय करताना असू द्या, कायम धावपळ किंवा एक जोश असतो प्रत्येक पोरांच्या मध्ये. कधी कधी मैदानात हार झाली तरी कधी नाराज होत नाही. नाही, आपल्यातलं कुठलंच पोरग किंवा आपले कुठलेच फॅन फॉलोअर किंवा आपले कोण मार्गदर्शक असतात ते सगळे आपल्याला चांगले आहेत. म्हणजे दाजींपासून, मल्हार डॉक्टरांपासून ते अगदी आमचे ते महाराज आहेत, प्रवीण गजरे महाराज म्हणा, आमचे कुलदीप भाऊ आहेत फलटणचे, म्हणजे महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन जयदीपचे भाऊ, पैलवान जयदीपचा भाऊ, ते माझ्याबरोबर असतात कंटिन्यू. ती मला माणसं एवढे आधार देणार आहेत ना की म्हणजे म्हणतात असू दे, चला गेले ना मैदान, जाऊ दे पुढचं मैदान बघू, चला. असं काय भाई आता सर्जाचे सहकारी म्हणून किंवा आपले सहकारी म्हणून शाहीदबाईंचा सचिन असेल, कुठेतरी बॅटलॅक झाला, मथुर असेल, कुठेतरी आज बॅटलॅक आज सर्जा मालकासाठी सुद्धा पळाला आणि त्याच्या शिष्यासाठी सुद्धा पळाला आणि त्याच्या भावासाठी सुद्धा पळाला. हे ह्या सगळ्यांसाठी पळाला की त्या दोघांची कमी फायनलला जाणवू नये ह्यासाठी सर्जा मालकासाठी बी पळाला, शिष्यासाठी सुद्धा पळाला आणि भावासाठी सुद्धा पळाला. ह्याला आम्हाला लय मोठं समाधान आहे. आणि ती पण हिंद केसरीच्या मैदानाला पळाला, ह्याला आम्हाला लय मोठं समाधान आहे. ठीक आहे. आपला सर्जा जो आहे तो कायम असाच नाव चर्चेमध्ये करावं आणि आम्हाला लवकरच बॅनल बघायचे. आपल्या सर्जाचा जो हिंद केसरी आज झालेला आहे तो बहुमान जो आहे तो पटकावलेला मिळवला. असाच आपला सर्जा कामगिरी करो. धन्यवाद.